आपल्याकडे बऱ्याच घरातून संध्याकाळची ज्वारीची भाकरी केली जाते, पण बहुतेक घरातून मुलांना, तरुण वर्गाला भाकरी आवडत नाही. तर अशा वेळेला आपण अशा पद्धतीने ज्वारीचे मस्त मौसूद असे धिरडे बनवले तर सर्व आवडीने खातील, शिवाय त्यांच्या पोटात ज्वारी आणि इतर भाज्यासुद्धा जातील. चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ चाळून नाही घ्यायचं आणि त्यामध्येच त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा टाकला आहे. सेम वाटीने अर्धी वाटी दहीसुद्धा टाकलं आहे. दही नसेल तर 1 वाटी ताकसुद्धा चालेल. आणि हे आपण सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकताना वाटीभर पाणीसुद्धा टाकायचं आहे. मी सुरुवातीला अर्धी वाटी टाकलं आहे आणि पुन्हा वाटताना अर्धी वाटी टाकलं आहे. पाणी मोजून टाकण्याची गरज नाही. बॅटर आपल्याला नेहमीसारखं आंबोळ्यासाठी, डोशांसाठी जसं बनवतो तसं बनवायचं आहे. डोशांसाठी बनवलात तर खूप पातळ काढावे लागतील, पण थोडंसं दाटसर ठेवायचं. जसं आपण आंबोळी बनवण्यासाठी मिश्रण ठेवतो तसं हे मिश्रण ठेवायचं आहे. या पद्धतीचं आहे. आता यामध्ये रवा भिजल्यानंतर ते थोड्या वेळाने पुन्हा दाटसर होतं. अशा प्रकारे आपल्याला पीठ हवं आहे. हे आपण झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी. तोपर्यंत तिथे आपण कैरीची चटणी वाटून घेऊया. तर अशा मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. ओल्या लाल मिरच्या असतात त्या 3 मिरच्या मी बारीक तुकडे करून घेतल्या आहेत. लसणाच्या 4-5 पाकळ्या, आलं, मीठ टाकून मी ही खलबत्त्यात आधी सुरुवातीला वाटून घेते. त्यामध्येच 1 चमचा जिरंसुद्धा टाकलं आहे. ही चटणी खूप छान लागते. अगदी ही चटणी पेस्ट नाही करायची, आपल्याला जाडसर ओबड-धोबड अशी वाटायची आहे. ही चटणी भाकरीसोबत अतिशय टेस्टी लागते. याच्यावर गोडं तेल घेऊन खातात, खूप छान लागते. सुरुवातीला मिरची, आलं, जिरं आणि लाल मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आता आपण 1 कांदा बारीक कापलेला आणि अर्धी कैरी मी सालासकट फोडी करून घेतल्या होत्या आणि भरपूर कोथिंबीर घेतली आहे. तुमच्याकडे पुदिना असेल तर टाका, पण पुदिन्याने चटणी लवकर काळी पडते, त्यामुळे मी पुदिना नाही टाकला आहे, कोथिंबीर भरपूर टाकली आहे. पुन्हा चवीपुरतं मीठ आणि माझ्याकडे गूळ पावडर आहे. गूळ खडा किंवा साखरसुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि अगदी हळूहळू ही चटणी अशी ठेचत ठेचत आपल्याला वाटायची आहे घसरून, म्हणजे ती छान जाडसर होते आणि एकसारखी होते. कैरीचे, कांद्याचे कण असे दाताखाली लागतात ना, खूप छान लागतात. तर अशी ही चटणी आपण खलबत्त्यात वाटून घ्यायची आहे. ही चटणी 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये छान राहते. आपण खरडा ठेचा करतो त्या पद्धतीनेच अशी भरड जाडसर अशी आपण ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर ही चटणी तुम्ही फक्त ह्या धिरड्यांसोबतच नाही तर तोंडी लावण्यासाठी कोणत्याही डोशासोबत वगैरे चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. पीठ आपलं भिजलं आहे. आता आपण बघूया. पीठ थोडंसं दाटसर झालेलं आहे. त्यातला रवा भिजल्यामुळे थोडं दाटसर झालेलं आहे. तर असंच पद्धतीचं आपल्याला हवं आहे. यामध्ये मी 1 कांदा, 1 टोमॅटो बारीक कापून घेतला आहे आणि 1 गाजरसुद्धा किसून टाकला आहे. याशिवाय सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीच्या किंवा मुलं ज्या भाज्या खातात ते टाकू शकता. 2 हिरव्या मिरच्यांचे अगदी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. 1 चमचा काश्मीरी मिरची, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. मेथी असेल तीसुद्धा तुम्ही टाकू शकता. आता यामध्ये 1 चमचा धनेपूड, जिरेपूड टाकून घेते आहे मी. आवडत असेल तर टाका, पण एवढ्या साहित्यात सुद्धा हे धिरडे छान होतात. आणि संध्याकाळच्या जेवणासाठी आपल्याला कधीतरी भाकरी करायची असते, पण मुलं खात नसतात, म्हणून पुन्हा चपाती किंवा त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागतं. तेव्हा सर्वजण खातील असा हा पदार्थ आहे. पॅनला मी तेल लावून घेते आहे. पॅन छान कडकडीत गरम करून घ्यायचा आणि गॅस मीडियम ठेवून आपण याच्यावर हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. मी आता हे नॉनस्टिकमध्ये करून दाखवते आहे. मी भिडावर सुद्धा करून दाखवते. नॉनस्टिकपेक्षा भिडावरचे छान जाळीसुद्धा पडतात आणि मला तर भिडावरचेच डोसे, इडल्या, आंबोळ्या, डोसे, धिरडे आवडतात. पण मी सर्वांकडेच भिडं नसतं, म्हणून मी ह्या नॉनस्टिकमध्ये करून दाखवत आहे. एक साईड छान भाजली की तेल लावून घेतले आणि 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे अगदी मौसूद असं हे धिरडं तयार होतं. आता डोसे, आंबोळ्या, धिरडे करायला लागले की बराच वेळ थांबावं लागतं आपल्याला. तर मी याच्यामध्ये हे एक टाकून घेते आणि हे छोट्या गॅसवर उचलून ठेवते आणि ह्या मोठ्या गॅसवर मी पुन्हा भिडं ठेवलं आहे. भिडं जाड असतं, छान कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये सुद्धा 2 पळ्या मिश्रण घालून आपण हे जाडसर पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कुरकुरीत आणि पातळ हवं असेल तर मिश्रण पातळ करून सुद्धा आपण बनवू शकतो.
भाज्या मात्र मग आपल्याला एकदम बारीक चॉप केल्या पाहिजेत. तुम्ही बघू शकता भिडावरचं अगदी छान होतं, फुगतं सुद्धा आणि त्याला जाळीसुद्धा पडते. यालाही आपण 2 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे छान मऊसूद होतं. तोपर्यंत आपलं दुसऱ्या गॅसवरचं पॅनमधलं सुद्धा हे धिरडं तयार झालेलं आहे. हे असे सुद्धा खाऊ शकता, मुलांना टिफिनला तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने मी दोन्ही गॅसवर सर्व धिरडे करून घेतले आहेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ज्वारीमध्ये थोडा रवा, ज्वारीच्या प्रमाणात निम्म्या प्रमाणात थोडा रवा टाकून हे मिश्रण तयार करून तुम्ही डोसे बनवू शकता. मी आता हे थोडंसं पातळ करून घेतलं आहे आणि पातळ डोसासुद्धा अगदी किंवा धिरडंसुद्धा अगदी छान होतं ज्वारीचं. आता भाज्या थोड्याशा मोठ्या कापलेल्या आहेत म्हणून मी खूप पातळ नाही केले. तुम्हाला अगदी पातळ हवं असेल तर चॉपरमध्ये सर्व भाज्या तुम्ही चॉप करून घ्यायच्या आहेत, म्हणजे जाड पीठ आपल्याला टाकावं लागत नाही. अशा पद्धतीने तुम्ही नॉनस्टिकमध्ये करा, भिडामध्ये करा, अगदी छान हे धिरडे होतात. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे, तो आठवणीने करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा अशा रेसिपी पाहण्यासाठी. अगदी मऊसूद असे तयार होतात. अगदी वयस्कर लोक खाऊ शकतात, लहान मुलं खाऊ शकतात. मिरची न टाकता तुम्ही लहान मुलांना सुद्धा हे करून देऊ शकतात. जरूर एकदा ही रेसिपी करून बघा. आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.